आता तुम्ही गंमत बघा की त्यांनी रायरीला वेढा दिला. तेव्हा रायरी कोणाच्या ताब्यात होतं? मोऱ्यांच्या जावळी त्यांच्या ताब्यात होती. हां, पण महाराजांना वेढा द्यावा लागला आणि तो वेढा पुढे चालू राहिला. तो वरचं बरं, मोऱ्यांनी काही एवढे मोठे विजनरी नव्हते आणि त्यांना काही राज्य वगैरे असं काही त्यांच्याकडे नव्हतं. शिवाजी महाराजांची दृष्टी कुठल्याच इतर जागीरदारांकडे नव्हती. त्यामुळे तो घाई गडबडीने एक तर जावळी जिंकल्यामुळे पळून आलेला, त्यामुळे तो रायगड वेल इक्विप्ड नव्हता त्यावेळेला. रायरीचा किल्ला तो असाच धावत जीव वाचवण्यासाठी आलेला आणि त्यामुळे महिन्यात दीड महिन्यात त्याच्याकडलं अन्नधान्य, दारूगोळा ह्या गोष्टी संपायला आल्या. पण महाराज जवळजवळ दीड महिना खालती वेढा देऊन आहेत. ह्याचा अर्थ आपल्या एक लक्षात येतो की म्हणजे काहीतरी रायरीवरती एक संरक्षण व्यवस्था होती, नाही तर महाराजांनी चटकनच जाऊन जिंकला असता ना तो. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांचे सगळे सैनिक वगैरे भराभरा कुठल्याही किल्ल्यांच्या धारेवरनं जाऊन किंवा कड्यावरनं, आता तानाजीचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, हे असे जे किल्ले जिंकायचे. पण रायरी तसा जिंकणं शक्य नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि काहीतरी एक डिफेन्स सिस्टीम मोऱ्यांकडे पण होती. ती कमकुवत होती, दुर्बल होती, पण ती होती. तर त्यामुळे त्यांच्या रायरीचं महत्त्व, रायरी या डोंगराचं किंवा रायरी या किल्ल्याचं महत्त्व त्यांच्या त्या क्षणी लक्षात आलं. आणि मी ते सभासदांनी वर्णनसुद्धा करून ठेवलेलं की शिवाजी महाराजांनी रायरी जिंकल्यानंतर त्यांच्या मनातले जे काही विचार आहेत ते सभासदांनी लिहून ठेवले की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, धोंडा पाशीव एकच आहे, पर्जन्य काळी देखील कडियावर गवत उगवत नाही. हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. हो, सभासदांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि दौलताबाद हा पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट गड खरा. दौलताबाद हा किल्ला औरंगाबाद जवळचा, म्हणजे त्यावेळचा औरंगाबाद, आता आपण त्याला संभाजीनगर म्हणतो, देवगिरीच्या यादवांचा, हा संरक्षणात्मक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट मानला जातो. कारण त्याला अनेक संरक्षणाच्या पातळ्या आहेत, त्या पार करून तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकता. त्यामुळे दौलताबाद हा पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट गड खरा, पण उंचीने थोटका. कारण तो सह्याद्रीच्या डोंगर रंगातला दौलताबाद नाही, तो सपाटीवर वसलेला किल्ला आहे. पण उंचीने थोटका, त्याचेहुनी दशगुणी उंच, ऐसे पाहून बहुत खुशवक झाले आणि ते समयी बोलले तख्तास जागा हाच गड करावा. म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी ज्या क्षणी या माणसाने तो रायरीचा किल्ला ताब्यात आणला, त्या क्षणी त्याच्या मनात आलं असेल, त्यांच्या मनात आलं असेल की ज्या वेळेला आपण सिंहासनाची सार्वभौम सिंहासनाची निर्मिती करणार आहोत किंवा राज्याभिषेक करून घेणार आहोत, त्या क्षणी राजधानीचं स्थान हे फक्त रायगडच असणार आहे. कारण त्याची दुर्गमता, त्याचं मुळातच नैसर्गिक अभेद्यपण आणि हे नंतरच्या काळात हे फक्त शिवाजी महाराजांनाच जाणवलं अशातला भाग नाही. परकीयसुद्धा जे कोणी आले ना, शिवाजी महाराज तिथे असताना परकीय वकील किंवा हे लोक जे आले, त्यांनाही ते बघून हैराण झाले. म्हणजे टॉमस निकल्स तो म्हणतो की हा पूर्वेचा रॉक ऑफ जिब्राल्टर आहे आणि इतका अभेद्य किल्ला पृथ्वीच्या पाठीवर दुसरा नाही. कारण तोपर्यंत शिवाजी महाराजांनी जिंकून आणि त्यांचं तिथे वसतिस्थान निर्माण झाल्यानंतर त्यांनी तर ती अभेद्यता आणि हे प्रचंड प्रमाणात वाढवली संरक्षणात्मक दृष्ट्या. त्यामुळे टॉमस निकल्स तर अक्षरशः आश्चर्यचकित झाला. म्हणजे त्यांनी उद्गार काढलेत, त्यातली 2 वाक्य फार महत्त्वाची आहेत की जर अन्नधान्य आणि दारूगोळा ह्याचा पुरेसा साठा असेल तर हा किल्ला खालचं सगळं जग जरी त्याच्या विरुद्ध गेलं तरी वर्षानुवर्ष झुंजू शकतो. आणि दुसरं वाक्य त्याहूनही महत्त्वाचं आहे की फितुरीशिवाय हा गड जिंकता येणं शक्य नाही. अर्थात ह्याच्यामागे सगळी महाराजांची पण संरक्षण व्यवस्था त्यांनी रायगडासाठी जी काय निर्माण केली त्याचं पण सगळ्यात महत्त्व आहे. तर त्यामुळे रायरीचं महत्त्व त्यांनी त्या क्षणी ओळखलं होतं की हे आपल्याला जे इथून पुढे जे आपल्याला, कारण शेवटी काय आहे की आपण जो काही उद्योग आरंभलेला आहे ते आपल्याविरुद्ध परकीय आक्रमण सतत येतच राहणार. तर त्यामुळे त्यांच्याशी झुंजण्यासाठी त्यांनी ते किल्ले आणि त्या प्रकारे इक्विप केले. आता मी मगाशी म्हटलं तसं की त्यांनी एक वेगळीच मिलिटरी सिस्टीम आणली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.